बातमी मुंबईहून समतानगर रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट झालेला आहे। पाण्याविना हजारो लोकांचे महिनाभरापासून हाल सुरू आहेत। सोरोवा प्रकल्प विकासकाच्या विरोधात लोक रस्त्यावरती उतरले आहेत। मुंबईतील कांदिवली पूर्वेच्या महामार्गालगत असलेल्या समतानगर इथल्या रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट झालाय आणि यात निवासी वसाहतीच्या पुनर्विकासाचे अधिकार मिळालेल्या दिलीप ठक्कर यांच्याकडून पुनर्विकसित वसाहतीतल्या रहिवाशांना गेल्या महिनाभरापासून अनियमित पाणी पुरवठा होऊ लागलेला आहे आणि गेल्या महिनाभरामध्ये दिवसभरामध्ये अवघे 3 तास कसेबसे पाणी मिळत असल्याने सुमारे 2000 निवासी गाळे असलेल्या या वसाहतीतल्या महिलांनी स्वयंस्फूर्तीने रविवारीच रास्ता रोको केलेला होता। चिडलेल्या महिला मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरल्या। तर पाण्याविना हजारो लोकांचे महिनाभरापासून हाल सुरू आहे। सोरोवा प्रकल्प विकासकाच्या विरोधात लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत। मुंबई कांदिवली मधला हा सर्व प्रकार आहे। मुंबईतील कांदिवली पूर्वेच्या महामार्गालगत असलेल्या समतानगर इथल्या रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट झालेला आहे आणि या निवासी वसाहतीच्या पुनर्विकासाचे अधिकार मिळालेल्या दिलीप ठक्कर यांच्याकडून पुनर्विकसित वसाहतीतल्या रहिवाशांना गेल्या महिनाभरापासून अनियमित पाणी पुरवठा होऊ लागलेला आहे। गेल्या महिनाभरामध्ये दिवसभरातच अवघे 3 तास कसेबसे पाणी मिळत असल्याने सुमारे 2000 निवासी गाळे असलेल्या या वसाहतीतल्या महिलांनी स्वयंस्फूर्तीने रविवारी रास्ता रोको केला आणि चिडलेल्या महिला मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरल्या।